नमस्कार, जनमत मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी। नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 30 मध्ये भारतीय जनता पक्षाने आपली ताकद जोडून दिली आहे। भाजपच्या अधिकृत उमेदवार आणि माजी नगरसेविका सुप्रिया सुनील खोडे यांच्या झंझावाती प्रचार दौऱ्याचा आज इंदिरानगर येथे श्रद्धा विहार परिसरातून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला। प्रचाराच्या सुरुवातीला श्रद्धा विहार येथे आयोजित बैठकीत स्थानिक महिलांनी सुप्रिया खोडे यांचे जंगी स्वागत केले। यावेळी कल्पना कुलकर्णी, रत्ना कुमावत आणि जान्हवी कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले। माझं नाव कल्पना उल्हास कुलकर्णी, प्रभाग क्रमांक 30चे मी रहिवासी आहे आणि येत्या 4 वर्षापासून या प्रभागामध्ये नगरसेवक प्रकार काही कोणी नव्हतं, तरी पण सुप्रियाताईंनी सर्व लाईटीचे, नळाचे, पाण्याचे जे असेल ते प्रॉब्लेम जेवढे असेल तेवढ्यांसाठी त्यांनी सहकार्य केलेले, कामं केलेली आहे। आणि मी अशी अपेक्षा करते की ह्यावेळेस पण ताई नगरसेविका म्हणून निवडून यावी आणि आपल्या प्रभागाचा विकास व्हावा। मी तर त्यांच्या सपोर्टला आहे, तुम्ही पण सर्वांनी राहावे हीच माझी विनंती। नमस्कार, मी जान्हवी कुलकर्णी, मी राहणार श्रद्धा विहार प्रभाग क्रमांक 30 मध्ये। नेहमी आपल्या सुप्रियाताई खोडे या सर्व कामात नेहमी प्रथम असतात। कोणतेही काम असेल त्यांना कधीही फोन केला तरी त्या तत्पर असतात। मग ते काम पाण्याचं असो, विजेचा असो किंवा रस्त्याचा असो, आणि आमच्यासारख्या विद्यार्थिनींसाठी तर त्या नेहमी प्रथम असतात। म्हणून यावर्षीही तुम्ही त्यांनाच मत द्या आणि त्यांना सहकार्य करा की त्यांनी आजपर्यंत केलेली प्रत्येक कामे त्या दरवर्षी करत राहू। धन्यवाद। नमस्कार, मी रत्ना भगवान कुमावत, इंदिरानगरमध्ये मी श्रद्धा विहारमध्ये राहते। मला आज 9 वर्ष झाले इथे येऊनसानी। पहिले इथं प्रॉब्लेम खूप होते, पाण्याचे, लाईटीचे, सर्व रस्त्याचे, फोनचे सर्व प्रॉब्लेम होते। पण सुप्रियाताई जेव्हापासून आल्या ना तेव्हापासून सर्व प्रॉब्लेम्स सॉल्व झाले आमचे। त्यामुळं मी माझं मत सुप्रियाताईलाच देणार आहे। तुम्ही पण सर्वांनी सुप्रियाताईलाच मत द्या। गेल्या 5 वर्षात सुप्रिया खोडे यांनी प्रभागात केलेली विकास कामे, महिलांसाठी राबवलेले उपक्रम आणि जनसंपर्क यांमुळे यावेळेस पुन्हा त्यांनाच निवडून देण्याचा निर्धार महिलांनी यावेळी बोलून दाखवला। या प्रचार दौऱ्यात भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यामध्ये प्रामुख्याने आरती शिरसाट, आरती अहिरे, अनिता खोडे, सारिका गुरकुले, अनिता पवार या महिला कार्यकर्त्यांसह आकाश चव्हाण, संकेत खोडे, निखिल खोडे, राज गोपने, गणेश जेदगुले, सचिन इंगोले, पवन बागुल व इतर कार्यकर्त्यांनी परिसरात पदभ्रमण करून भाजपच्या विजयाचा जयघोष केला। मतदारांशी संवाद साधताना सुप्रिया खोडे म्हणाल्या की प्रभाग क्रमांक 30चा सर्वांगीण विकास करणे हेच माझे मुख्य उद्दिष्ट आहे। नागरिकांनी दिलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी कटिबद्ध असून उर्वरित विकास कामे पूर्ण करण्यासाठी भाजपला पुन्हा बहुमताने विजय करा। या प्रचार दौऱ्यामुळे इंदिरानगर परिसरात राजकीय वातावरण चांगले स्थापले असून सुप्रिया खोडे यांच्या बाजूने मतदारांचा कल वाढत असल्याचे चित्र दिसत आहे।